Hello everyone, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn a second part of the lesson 2.4, an epitome of courage. Okay, so before that I request to you, please subscribe my channel and hit the bell icon. Okay, so without wasting time, let's get a start. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. त्या दरम्यान त्यांना जे डिसीज होतं की ज्याचं नाव होतं ALS और LAU गॅरेज डिसीज, तर ते डिसीज वर्क इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. म्हणजे ते जे बिमारी होती, ती जे डिसीज होते ते त्यांच्या बॉडीवर वर्क करत होते आणि त्यांना बऱ्याचदा काय अपंग करून टाकलेलं होतं, डिसेबल केलेलं होतं. left him disabled. He began studying with the concept of black holes to get his PhD and he began म्हणजे जेव्हा त्या दरम्यान कोणत्या दरम्यान की जेव्हा ते आपल्या ब्लॅक होल्स ह्या कॉन्सेप्ट ह्या संकल्पनेचा जेव्हा अभ्यास करत होते, कशासाठी तर टू गेट हिज PhD म्हणजे PhD मिळवण्यासाठी जेव्हा ब्लॅक होल ह्या कॉन्सेप्टचा जेव्हा ते अभ्यास करत होते, त्या दरम्यान तो जो रोग होता, तो जो डिसीज होता, तो त्यांच्या बॉडीवर बराचसा वर्क केलेला होता आणि त्यांना पूर्णपणे डिसेबल बनवलेलं होतं, आहे की नाही. त्यांना बहुतेक काय केलेलं होतं, त्यांनी अपंगत्व म्हणजे अपंग केलेलं होतं. कोणी तर त्या डिसीजनी. कोणता डिसीज? ALS आहे ना, ALS डिसीज. इट्स अफेक्ट ऑन द नर्वस सिस्टीम, की जो आपल्या चेतासंस्थावर मज्जासंस्थावर ज्याचा इफेक्ट होत असतो तो. ओके, त्यांनी जर ब्लॅक होल्स, आता ब्लॅक होल्स ही संकल्पना काय आहेत, तर ब्लॅक होल्स म्हणजे हा कृष्णविवर, याला मराठीमध्ये म्हणतात कृष्णविवर, ही संकल्पना. आता कृष्णविवर म्हणजे काय, तर माझ्या माहितीप्रमाणे कृष्णविवर म्हणजे की स्पेसमध्ये असा एक ठिकाण आहे, असा एक प्लेस आहे की ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा जबरदस्त या ठिकाणी पॉवर असतो आणि या ठिकाणाहून प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही, एवढा जबरदस्त या ठिकाणी तो काय असतो, गुरुत्वाकर्षण पॉवर असतो स्पेसमध्ये, आहे की नाही. तर त्याला त्यांनी कृष्ण विवर असं म्हटलेलं आहे, ब्लॅक होल्स म्हटलेलं आहे. आणि ह्या ब्लॅक होल्स कन्सेप्टचा अभ्यास त्यांनी PhDसाठी निवडलेलं होतं आणि त्याचा अभ्यास त्यांनी सुरू केलेला होता. बाय धिस टाईम, त्या काळात ही वॉज कन्फाइंड टू बी अ व्हीलचेअर. आणि त्या काळामध्ये काय झालेलं होतं, ती ही वॉज कन्फाइंड. आता ते काय, तर त्या व्हीलचेअरला खिळल्या गेलेले होते. कन्फाइंड, आता कन्फाइंड म्हणजे काय, तर आपण मर्यादित असं म्हणू, परंतु ते त्यांची जे कन्फाइंड म्हणजे मर्यादित झालेले होते. कशा, तर व्हीलचेअरपर्यंत त्यांची म्हणजे ते मर्यादित झालेले होते, ते खिळलेले होते. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि मोठ्या झपाट्याने, रॅपिडली म्हणजे मोठ्या झपाट्याने ते आपल्या हातावरचा आणि आपल्या स्पीच म्हणजे वाणीवरचा जो नियंत्रण होतं त्यांनी मोठ्या झपाट्याने कमी झालेला होता. म्हणजे ते तिथला जो नियंत्रण होता आपल्या हातावरचा आणि वाणीवरचा नियंत्रण मोठ्या झपाट्याने कमी झालेला होता, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण नव्हता. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. आणि जो ब्लॅक होल जो कृष्णविवरचा जो अभ्यास आहे, स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती, आहे की नाही, आणि ब्राईट आयडियाज म्हणजे त्याच्या नवनवीन कल्पना आपण ज्याला म्हणू, आहे की नाही. तर काय म्हणते की कृष्णविवर जो ब्लॅक होल्स आहे, तो कृष्णविवरच्या ज्या अभ्यासाने आहे ना, त्यांच्या इमॅजिनेशन आहे ना, कल्पनाशक्तीला काय, तर विथ ब्राईट आयडियाज, तर नवकल्पनेचे धुमारे फुटले असं आपण या ठिकाणी म्हणूया. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन्स विथ ब्राईट आयडियाज. म्हणजेच कृष्णविवराच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला काय फुटले, तर नवकल्पनेचे धुमारे फुटले असं म्हणू. ही मेड मेनी इपोच मेकिंग स्टेटमेंट दॅट शुक्स इस्टॅब्लिश थेरीज. आता बघा, इपोच मेकिंग. आता इपोच मेकिंग म्हणजे काय, तर इपोच मेकिंग म्हणजे युगप्रवर्तक, स्टेटमेंट म्हणजे विधाने. तर त्यांच्या युगप्रवर्तक विधानाने दॅट शुक इस्टॅब्लिश
थेरीज. तर त्यांच्या युगप्रवर्तक विधानांनी आधी सिद्ध झालेल्या जे सिद्धांत होते, बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग, आहे ना. तर काय म्हणते की त्यांच्या युगप्रवर्तक विधानाने दॅट शुक म्हणजे काय, धक्का, त्याला आपण काय म्हणू, हादरवून टाकणे, इस्टॅब्लिश थेरीज, है ना. आता थेरीज म्हणजे काय, तर सिद्धांत, है ना. तर त्यांच्या इस्टॅब्लिश म्हणजे आधी जे सिद्ध झालेले जे सिद्धांत होते त्या सिद्धांतांनी त्यांच्या युगप्रवर्तक विधानांनी काय टाकले होते, हादरवून टाकलेले होते. शुक म्हणजे हादरवून टाकणे, त्याला हादरवून टाकलेले होते. ओके, देन नेक्स्ट, सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. म्हणजे जे शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की हा जो युनिवर्स आहे हा युनिवर्स बिग बँग. आता बिग बँग म्हणजे काय, तर प्रचंड विस्फोट. म्हणजे शास्त्रज्ञांचं असं मत होतं की जी युनिवर्सची निर्मिती आहे, बिगॅन, आहे ना, युनिवर्सची जी निर्मिती आहे ती कशाने झालेली आहे, तर एका प्रचंड विस्फोटनी, अ बिग बँग, है ना. तर बिग बँग, आता बिग बँग म्हणजे एक प्रचंड विस्फोटाने झालेली आहे असं काही शास्त्रज्ञांचं मत होतं. सायंटिस्ट बिलीव्ह, त्यांचा विश्वास होता की हे खूप मोठ्या विस्फोटातून ह्या युनिवर्सची निर्मिती झाली असं त्यांचं मत होतं. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर, आणि ही जी कॉन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे ती बेटर एक्सप्लेन करण्यासाठी, काय करण्यासाठी, बेटर एक्सप्लेन करण्यासाठी म्हणजे चांगले समजावून सांगण्यासाठी स्टीफननी इन्व्हेंटेड, आता इन्व्हेंटेड म्हणजे शोध लावला, आहे ना. डिस्कवरी अँड इन्व्हेंटेड, तर इन्व्हेंटेड, देर इज द डिफरन्स बिटवीन इन्व्हेंटेड अँड डिस्कवरी, आहे ना. द डिस्कवरी आणि इन्व्हेंटेड बोथ आर द डिफरंट थिंग्स, आहे ना. तर त्यांनी शोध लावला व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा, की ते चांगलं समजण्यासाठी, त्याचं एक्सप्लेन करण्यासाठी, बेटर एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी कशाचा शोध लावला, लाय अल्जेब्रा. कशाचा, लाय अल्जेब्रा याचा स्टीफननी काय लावला, शोध लावला. कशासाठी, तर ती कॉन्सेप्ट कोणती, तर ही बिग बँग, ही जी कॉन्सेप्ट आहे, ही जी ब्लॅक होल जी कॉन्सेप्ट आहे, ही चांगली समजण्यासाठी त्यांनी लाय अल्जेब्राचा शोध लावला. ओके, आता इन्व्हेंटेड आणि डिस्कवरी याच्यामध्ये काय, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर एखादी गोष्ट ऑलरेडी एक्झिस्ट आहे, म्हणजे ह्या निसर्गामध्ये ऑलरेडी आहे आणि त्याचा जर आपण शोध लावत असू तर त्याला डिस्कवरी म्हणतो. आणि एखादी अशी गोष्ट की ती अस्तित्वात नाही आणि तिचा जर शोध लावला जात असेल तर त्याला काय म्हणू आपण, इन्व्हेंटेड. जसं फॅन हा अस्तित्वात होता का, ऑलरेडी नाही, म्हणजे हा इन्व्हेंटेड आहे की नाही. जसं डिझेल, पेट्रोल हे ऑलरेडी अस्तित्वात होतं, वॉटर हे अस्तित्वात आहे, त्याला आपण डिस्कवर असे म्हणू, काय म्हणू, त्याला डिस्कवरी. ओके, आय होप यू अंडरस्टूड. नाउ नेक्स्ट. ओके, Thou confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thought. So thou, जरी ते त्या व्हीलचेअरला खिळलेले असले, त्यांची फक्त व्हीलचेअरपर्यंतच जरी मर्यादा असली तरी विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, त्यांच्या शरीरावर जरी कंट्रोल नसला, सेव अ फिंगर्स अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट. आणि बघा, ते जरी व्हीलचेअरला जरी खिळलेले असले, त्यांच्या बॉडीवर जरी त्यांचा नियंत्रण नसला, परंतु त्यांचे जे फिंगर्स आहेत, त्यांची जी बोटे आहेत आणि तो कम्प्युटर आहे, त्या कम्प्युटरच्या माध्यमातून ते एक्सप्रेस हिज थॉट्स म्हणजे विचार. तर त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या बोटांच्या माध्यमातून आणि कम्प्युटरच्या माध्यमातून एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करत होते, आहे की नाही. त्यांचा जरी वाणीवर जरी नियंत्रण नव्हता तरी ते आपल्या बोटाच्या आणि कम्प्युटरच्या माध्यमातून आपले जे विचार आहेत ते काय एक्सप्रेस करत होते, व्यक्त करत होते. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाऊंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. तर डॉक्टर हॉकिंग्स ही एक प्रकारची ऑथॉरिटी म्हणजे अधिकार. प्रोफाऊंड म्हणजे काय, तर आपण त्याला म्हणू की गहन असे म्हणू आता या ठिकाणी, आहे की नाही. तर गहन असे अधिकार कशाबद्दलचे,
सब्जेक्ट ऑफ सायन्सबद्दलचे गहन असे अधिकार, गहन असं ज्ञान त्यांना होतं असं म्हणायला काही हरकत नाही. ओके. न्यूमरस हॉनरी ऑनरी नॉट numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. तर न्यूमरस असंख्य असे मानद डॉक्टरेट आणि अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टोइड ऑन हिम. आता बेस्टोइड म्हणजे त्यांना बहाल करण्यात आलं. बेस्टोइड म्हणजे बहाल करण्यात आलं. असे असंख्य असे मानद डॉक्टरेट अवॉर्ड्स त्यांना असे मानद म्हणजे त्याला काय म्हणतो, बहाल करण्यात आलं. बेस्टोइड ऑन हिम, त्यांना बहाल करण्यात आलं. खूप सारे असे मानद डॉक्टरेट अवॉर्ड्स त्यांना बहाल करण्यात आलं. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. ते एक प्रकारे रॉयल सोसायटीचे काय होते, फेलो. आता फेलो म्हणजे काय म्हणू आपण, सहकारी म्हणतो आपण. ही इज माय फेलो. तर ते सहकारी होते, त्यांना सहकार्य करत असतील तर फेलो होते, ते त्यांचे सहकारी होते. ओके. कशाचे, तर द रॉयल सोसायटीचे. रॉयल सोसायटीचे ते फेलो होते. अँड तर ते रॉयल सोसायटीचे फेलो होते. अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे काय होते, ते मेंबरसुद्धा होते. ओके. नाउ नेक्स्ट. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man. In spite of, आता in spite of चा उपयोग आपण आधी पाहिलेला आहे पहिल्या भागामध्ये. तर in spite नंतर एकतर क्रियापदाला ING असतो किंवा being आपण वापरतो, मी सांगितलेलं आहे तुम्हाला. ओके. तर in spite of म्हणजे असं असून सुद्धा, काय असून सुद्धा, की डॉक्टर हॉकिंग्सला आइन्स्टाईन्सची इंटेलिजन्सी है ना, म्हणजे तुलनेने इक्वल, म्हणजे आइन्स्टाईनच्या तुलनेने बुद्धिमत्ता असून सुद्धा ही इज अ व्हेरी हंबल मॅन. तरी तो कसा, अतिशय विनयशील व्यक्ती आहे. तर लिहिलेलं आहे, पण होता म्हणू. आता ही इज नॉट अलाइव, सो दॅट्स वाय, आहे की नाही. तर बघा इथं दोघांची कंपेअर, म्हणजे त्यांना यू नो अबाउट आइन्स्टाईन. हू वॉज द आइन्स्टाईन. आइन्स्टाईन वॉज अ ग्रेट इंटेलिजन्स पर्सन, सायंटिस्ट या. आणि त्याच्या बरोबरीची, त्याच्या तुलनेची बुद्धिमत्ता कोणाला होती, डॉक्टर हॉकिंग्सला. तरी ते काय होते, अतिशय विनयशील होते, हंबल पर्सन होते, हंबल मॅन होते. ओके. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन म्हणजे एक साधा विनम्र व्यक्ती म्हणून, है ना. सिंपल म्हणजे साधा, डाऊन टू अर्थ मॅन म्हणजे एक विनम्र विनयशील व्यक्ती म्हणून. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ओसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड. आता लेमॅन म्हणजे सामान्य माणूस, है ना. म्हणजे बघा तर काय म्हणतो, तर ही हॅज ऑथर्ड मेनी ऑथर्ड मेनी बुक्स. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स म्हणजे त्यांनी अनेक असे बुक्स लिहिले. आता ऑथर्ड म्हणजे लिहिले. डीलिंग विथ हिज ओसम आयडियाज. तर आपल्या अशा विलक्षण अशा आयडियाज, कल्पना त्यामध्ये मांडलं त्याने, डीलिंग केलं. अँड कीपिंग अ लेमॅन इन माइंड आणि सामान्य माणसांच्या मनामध्ये त्यांनी रुजवलं. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड हुमर. त्यांची जी लिखाण होतं, त्यांची जी रायटिंग होती, इज अ फुल ऑफ विट म्हणजे विनोदी, म्हणजे खूप विनोदी होती. आणि हुमर, आता हुमर म्हणजे काय, तर मार्मिक म्हणू, विनोदी आणि मार्मिक होती. ही स्टाईल इज सो लुसिड म्हणजे सुस्पष्ट, बिलकुल स्पष्ट. दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. जे नॉन सायंटिस्ट आहेत, म्हणजे ज्यांचा सायन्सशी अजिबात दूरपर्यंत कोणताही नाता नाही, रिश्ता नाही, असे लोकसुद्धा तिला इझिली अंडरस्टँड, म्हणजे दे कॅन इझिली अंडरस्टँड दॅट बुक्स विच वॉज रिटन बाय स्टीफन हॉकिंग्स. की जे स्टीफन हॉकिंग्सने लिहिलेल्या ज्या बुक्स होत्या, त्या अशासुद्धा लोकांना समजू शकत होत्या की ज्यांचा सायन्सशी काहीही लेणं देणं नाही, त्यांचा सायन्सची म्हणजे काही नाही. असे जरी सामान्य व्यक्तीने जरी वाचलं
तरी त्या समजू शकतील एवढ्या त्या स्पष्ट होत्या. लुसिड म्हणजे सुस्पष्ट भाषेत लिहिलेल्या होत्या. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम. आणि त्यांचं जे एक पुस्तक होतं ज्याचं नाव होतं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग. इज वन ऑफ द, इथं सुद्धा सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केलेला आहे. तर हे अशी एक सगळ्यात म्हणजे सगळ्यात चांगली महान अशी पुस्तक होती की तिचा सगळ्यात जास्त सेल झाला. ओके. ओके. On being asked how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, says not very different from the rest. बघा, तर ऑन बीइंग आस्क्ड त्यांना एक प्रश्न विचारला गेलं काय, हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS. म्हणजे त्यांना एवढं ड्रेडफुल म्हणजे भयंकर असे ALS हे बिमारी असून सुद्धा त्यांना कसं वाटते असं जेव्हा त्यांना विचारलं गेलं. डॉक्टर हॉकिंग्स द क्वांटिसेन्स ऑफ ऑप्टिमिझम. आता क्वांटिसेन्स ऑफ ऑप्टिमिझम, आता क्वांटिसेन्स म्हणजे एक उत्कृष्ट आपण एक उदाहरण असे म्हणू, एक उत्कृष्ट. आता ऑप्टिमिझम म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, आशावाद. ऑप्टिमिझम आपल्याला माहीत आहे. तर ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद, म्हणजे ते आशावादाचे एक उत्कृष्ट उदाहरण होते की त्यांचे जे उत्तर आहे ते काय म्हणाले, होप. आणि होप म्हणजे कशाचं, तर आशावादाचं आणि आशेचं. होप म्हणजे आशा, याचं एक उत्कृष्ट उदाहरण होतं. सेस ते म्हणाले, काय म्हणाले, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. इतरांपेक्षा वेगळं नाही. म्हणजे मला इतरांपेक्षा वेगळं वाटत नाही. जरी मला असा भयंकर असा हा ALS जरी रोग असला तरी मला इतरांपेक्षा काय वेगळं वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल. शक्य तेवढं मी सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, आहे की नाही. म्हणजे हे जे रोग असून हॅव्हिंग अ ड्रेडफुल ALS असं असून सुद्धा नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, मला इतर लोकांपेक्षा वेगळं काही वाटत नाही. अँड आय ट्राय अँड लीड टू नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल. आणि शक्य तेवढं मी साधं आणि सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन्स. आणि मी ह्या माझ्या कंडिशन्सबद्दल अजिबात विचार करत नाही. म्हणजे जे आपल्या हातातच नाही त्याबद्दल विचार करण्यात काय अर्थ आहे का, नाही. म्हणून स्टीफन्स म्हणतो की मी त्याबद्दल अजिबात विचार करत नाही माझ्या कंडिशनबद्दल. अँड रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. किंवा ह्या माझ्या शारीरिक स्थितीबद्दल मी अजिबात रिग्रेटसुद्धा करत नाही, आहे की नाही. रिग्रेट्स म्हणजे खेद. मी याच्या माझ्या इतर परिस्थितीबद्दल अजिबात खेद करत नाही की मला ज्या काही गोष्टी करता येत नाही, व्हॉट आर नॉट मेनी, इट प्रिव्हेंट्स मी फॉर डुईंग, आहे ना. अँड इट्स रिग्रेट्स द थिंग्स इट प्रिव्हेंट्स टू मी डुईंग. मला त्याचा अजिबात खेद नाही की ज्या मला गोष्टी करता येत नाही किंवा मी ज्या गोष्टी करू शकत नाही त्याचा मला अजिबात काय नाही रिग्रेट म्हणजे खेद नाही. अशा इतकं सुंदर त्यांनी उत्तर दिलं की जेव्हा त्यांना विचारलं गेलं, कोणतं प्रश्न विचारलं, हाऊ ही फील्स, की त्यांना काय वाटतं अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS. म्हणजे हा ALS रोग जो आहे, ALS जो बिमारी आहे, विच इज अफेक्टेड ऑन अवर नर्वस सिस्टीम, आहे ना. तर तो जो रोग आहे तो, तर त्यांनी किती सुंदर उत्तर दिलं बघा. ओके. डॉक्टर हॉकिंग्स फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, आहे ना. म्हणजे डॉक्टर हॉकिंग्सला असा म्हणजे विश्वास आहे, फर्मली म्हणजे ठामपणे त्यांना विश्वास आहे की दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम, म्हणजे नेक्स्ट येणारे जे मिलेनियम, हजारो जे वर्ष आहे त्या वर्षांमध्ये सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. म्हणजे निसर्गाचं जे कोर सिक्रेट्स आहे की नाही, रहस्य,
मूळ रहस्य आहे, विश्वाचं जे मूळ रहस्य आहे ते उलगडता येतील कधी? हजारक वर्षानंतर, असा त्यांना काय आहे? बिलीव, विश्वास आहे, ठाम विश्वास आहे. निश्चितच आपले जे सायन्स आहे हे निश्चितच त्याच्यावर डिस्कवर म्हणजे शोध काढेल, त्याच्या कशा सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, इट्स ओरिजिन, त्याचा ओरिजिन म्हणजे काय? तर त्याचा प्रारंभ म्हणू आपण, आहे की नाही? तर त्याचा जो प्रारंभ आहे, विश्वासाचा जो प्रारंभ आहे, त्या प्रारंभावर जी सायन्स आहे, विज्ञान आहे, निश्चितच शोध करेल. कशावर? द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, आहे ना? जे निसर्गाचं जे रहस्य आहे, मूळ रहस्य, त्या निसर्गाच्या मूळ रहस्यावर नक्कीच ते डिस्कवर शोध काढतील. इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज. तर डिमाइज, अल्टिमेट म्हणजे शेवट, आहे ना? डिमाइज म्हणजे नाश. आणि काय म्हणते की बघा, तर त्याचबरोबर त्याचा जो इतिहास आहे ना, कदाचित, मे बी म्हणजे कदाचित, आणि कदाचित इतिहास किंवा विश्वाचा जो अंतिम नाश कधी होणार, प्रेडिक्ट, अल्टिमेट डेमिस, नाश कधी होणार याचा सुद्धा ते शोध करेल. काय? तर सायन्स, असा हॉकिंग्सला ठाम विश्वास आहे. म्हणजे ह्या निसर्गाचा निर्मिती कशी झाली, उगम कसा झाला, त्याचा ओरिजिन काय झाला, आणि त्याचा विनाशसुद्धा कसं होणार याचा इतिहास, हा सगळ्याचा शोध विज्ञान नक्कीच काढेल, असा डॉक्टर हॉकिंग्सला विश्वास आहे. ओके. लाईक डॉक्टर हॉकिंग, देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्ज. आणि बघा, डॉक्टर हॉकिंग्सप्रमाणे असे असंख्य लोक आहेत, हू आर डिस्प्लेरी एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्ज, की जे आपल्या आयुष्यातील अनुकरणीय, एक्झेम्पलरी करेज म्हणजे अनुकरणीय धैर्य प्रदर्शित करतील. अँड लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. तर चला, तर आपण अशा व्यक्तींना काय करूया? सॅल्यूट करूया, है ना? सो लेट्स सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. अशा शूर व्यक्तींना, अशा सर्व शूर व्यक्तींना आपण काय करूया? सॅल्यूट करूया. काय करूया? सॅल्यूट करूया. हू इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू देअर बेस्ट. म्हणजे आपल्या अपंगत्वावर मात करून असे अलौकिक कार्य करणारे जे लोक आहेत, जे ब्रेव लोक आहेत, है ना, दोज ब्रेव पीपल लेट अस सॅल्यूट. तर चला आपण त्यांना काय करूया? सॅल्यूट करूया. ओके. कुणाला? तर जे आपल्या अलौकिक कार्यावर म्हणजे आपल्या अपंगत्वावर मात करून जे त्यांनी अलौकिक कार्य केले, अशा हिम्मतवान व्यक्तींना आपण काय करू? सॅल्यूट करू, प्रणाम करू, असं कवी म्हणतो. तर मित्रांनो, निश्चितच प्रेरणादायी असा हा पाठ आहे आपल्यासाठी, आणि आपण त्याच्यामधून काही प्रेरणा घेतली पाहिजे. आणि माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितच लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि जवळपास 2 ते 3 मित्राला तरी काय करा? शेअर करा. ओके. सो सी यू in the English workshop of this lesson.